आओ मागील 3 महिन्यापासून 2024 या वर्षी पंचवार्षिक या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर त्याच्यामध्ये विविध पक्षांनी आपापली बाजी पणाला लावली होती। यापैकी आझाद समाज पार्टीचे भाई चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेश येथील नगीना या लोकसभा मतदारमधून आपली उमेदवारी जाहीर करून जोरदार प्रचार केला होता। धुळे जिल्ह्यातनं नाही तर पूर्ण महाराष्ट्रातनं सर्व कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या प्रचाराला हातभार लावला। त्याच्यानंतर भाईंना जे काय सहकार्य करता येईल ते आम्ही सहकार्य केलं आणि पूर्ण महाराष्ट्रातनं नाही तर पूर्ण देशातनं भाईंसाठी लोक वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत होते। भाई चंद्रशेखर आझाद यांनी खऱ्या अर्थाने आज आंबेडकरी विचारधाऱ्याचा जर कोणी वारसदार असेल तर तो या भारतामध्ये भाई चंद्रशेखर आझाद असंच म्हणावं लागेल। आणि अभूतपूर्व असं यश भाई चंद्रशेखर आझाद यांना 1,51,000 मतांनी ते निवडून आले। मोदींना सुद्धा त्या ठिकाणी 1,50,000च्या वर मतं मिळाले नाही। त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये भाई आझाद यांनी त्यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन आंबेडकरी समाजाचा एक मान उंचावले आहे आणि लवकरच भाई चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून सर्व भारतभर आझाद समाज पार्टी भीम आर्मी एका मोठ्या ताकदीने परत उभी राहील आणि भविष्यातले जे काही प्रश्न असतील महाराष्ट्रातले असतील, देशातले असतील आणि गावपातळीचे प्रश्न असतील, आम्ही भाई चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून ते सोडवू असा मला निर्धार करतो। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र।